नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 8 ऑगस्ट 2021. संध्याकाळचे 6:03 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. चेक करूया मार्केटची काय कंडिशन आहे. टोटल क्रिप्टोकरन्सीज आहेत 11,183. सगळे मिळून क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस आहेत 391 आणि टोटल मार्केट कॅप आहे $1.828 ट्रिलियन. 24 तासांचा ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे $116.8 बिलियन. बिटकॉइनचा डॉमिनन्स वाढलाय थोडासा आणि 46% झालाय. इथिरियमचा आहे 20%, 20.1% टू बी प्रिसाइज. टोटल मार्केट कॅप $1.83 ट्रिलियन आणि 0.43% मार्केट कालच्या हिशोबाने वर आलेला आहे. टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज चेक करूया. पहिल्या नंबरवरती आहे बिटकॉइन $44,830, 1% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 7.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये. इथिरियम दुसऱ्या नंबरवरती $3,129.30, 1.07% कमी झालाय कालपेक्षा आणि 20.44% वाढलाय 7 दिवसांमध्ये. टेदर $1 आहे USDT. बायनान्स कॉइन म्हणजे BNB आता आहे $353.17, 1.71% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 1.71% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 3.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये. ADA म्हणजे कार्डेनो आता आहे 5व्या नंबरवरती $1.50 आसपास पोहोचलेला आहे. पाऊंड टक्क्याने कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 7.66% वाढलाय 7 दिवसांमध्ये. रिपल आता आहे 6व्या नंबरवरती 80.84 आहे म्हणजे $0.8084. जवळजवळ 2% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 6.10% वाढलाय 7 दिवसांमध्ये. 7व्या नंबरवरती ऍज युजल डोज कॉइन आहे 26.25 म्हणजे $0.2625. 15.06% रादर 14.86% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 23.87% वाढलेला आहे 7 दिवसांमध्ये. 8व्या नंबरवरती स्टेबल कॉइन आहे USDC $0.9993 म्हणजे जवळजवळ $1 आहे. प्राइस मुवमेंट अशी काही नाहीये. 9व्या नंबरवरती पोल्का डॉट म्हणजे DOT आहे $20.59, 4.81% कमी झालेला आहे 24 तासांमध्ये आणि 12.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये. 10व्या नंबरवरती ऍज युजल युनिस्वॉप आहे $27.94 आहे, 2.78% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 23.61% वाढलेला आहे 7 दिवसांमध्ये. आपले टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज बघून झालेले आहेत. आपण आता न्यूज सेक्शन कडे वळू शकतो. क्रिप्टोकरन्सी जगतामध्ये काय घडामोडी झाल्यात ते चेक करूया. बिटकॉइन हिट्स $45,000 अहेड ऑफ जुलै इन्फ्लेशन रिपोर्ट, बट वन फ्रॅक्टल हिंट्स ऍट लूमिंग करेक्शन. तर आता जुलै महिन्यामध्ये काय इन्फ्लेशन झालेलं आहे तर याचा डेटा येणे अपेक्षित आहे 11 ऑगस्टला माझ्या मते. बरोबर. तर 11 ऑगस्टला डेटा येणार आहे. युनायटेड स्टेट्स ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्स कडून येणार आहे. तर अंदाजे 5.4% इयर ओव्हर इयर जम्प येणार आहे म्हणजे जवळजवळ 5.5% इन्फ्लेशन, 5.5% इन्फ्लेशन US मध्ये जाणवणार आहे, जे 13 वर्षांमधलं सगळ्यात हायएस्ट असणार आहे. त्यामुळे लोकांनी इन्फ्लेशन असल्यामुळे थोडक्यात काय होतं की फियाट करन्सीची पर्चेसिंग व्हॅल्यू कमी होते आणि त्यामुळे लोकांनी क्रिप्टोला पसंत केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून मार्केट वाढतं आहे किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये लोक जास्त इन्व्हेस्ट करतायत US मध्ये. पुढे वळूया. हिअर्स व्हॉट ट्रेडर्स एक्सपेक्ट नाव दॅट इथिरियम प्राइस इज ओव्हर $3,000. तर $3,000 वरती इथिरियम प्राइस पोहोचलेली आहे. आपण आता सुद्धा चेक केलं $3,128 आहे. असं जवळजवळ 79 दिवसांमध्ये पहिल्यांदा $3,000 वरती गेलेली आहे प्राइस. तर आता पुढे काय होऊ शकतं याचा वेगवेगळ्या एक्सपर्ट ट्रेडर्सने वेगवेगळे अंदाज मांडलेले आहेत. तर त्याच्यानुसार थोडक्यात काय म्हणणं आहे सगळ्यांचं की आता जर हा आठवडा संपवला असता त्यांनी इथिरियमने $2,700 वरती फक्त तो आठवडा संपायला पाहिजे. आजचा आठवडा जो आहे तो संडेला जर मार्केट जेव्हा एंड होतं, रादर हे मार्केट्स तर 24 तास चालू असतात. फक्त आपण अनालिसिस करताना कधी आठवडा संपला हे त्यांच्या टायमिंग नुसार रात्री 12च्या नुसार जर $2,700 वरती क्लोज झाला तर आपण म्हणू शकतो की हेवी बुल मार्केट पुढे येणार आहे असं जाणकारांचं म्हणणं आहे. मी टेक्निकल अनालिस्ट नाहीये त्यामुळे माझ्यावर म्हणण्यावर जाऊ नका. तुम्ही ही बातमी स्वतःहून शांतपणे वाचा, मग तुम्हाला नीट कळेल. पुढच्या बातमीकडे वळूया.
क्रिप्टो कम्युनिटी इन शॉक ओव्हर ब्रायन ब्रुक्स रेजिग्नेशन फ्रॉम बायनान्स.us. तर आता या बाबतीत आपण कालच ही न्यूज कव्हर केलेली आहे पूर्णपणे. पुन्हा एकदा याच्या डिटेलमध्ये जायची काही गरज नाही असं वाटतंय. पण काही लोकांचं म्हणणं आहे की हे सीईओ असल्यामुळे यांच्या इंटरनल वर्किंग्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम आढळले असतील आणि त्यानुसार रेग्युलेटर्स आपल्या दिशेने कधी ना कधी येणारच आहेत ही भीती जाणवल्यामुळे सुद्धा त्यांनी एखाद वेळी रिझाईन केलं असेल असं लोकांचं म्हणणं आहे. पण तेच खरं आहे की दुसरं काही कारण होतं आपण सांगू शकत नाही. पुढे वळूया. 3 reasons why Ethereum is unlikely to flip Bitcoin anytime soon. तर असे बरेचसे जण म्हणतात की फ्लिपनिंग हा त्याला वर्ड दिलेला आहे, फ्लिपनिंग. तर फ्लिपनिंग म्हणजे काय थोडक्यात की बिटकॉइन फर्स्ट रँकला आहे आणि इथिरियम सेकंड रँकला असतो बरेच आधीपासून. तर बिटकॉइनचं टोटल मार्केट कॅप जे आहे ते $842 बिलियन आहे आणि इथिरियमचं आता 366.7 आहे. तर जेव्हा पण इथिरियमची प्राइस अशी जास्त वाढते बिटकॉइन पेक्षा तेव्हा बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की कधीतरी असा वेळ येईल की इथली ग्रोथ एवढी असेल की इथिरियम काही वेळासाठी तरी फर्स्ट रँकला जाईल असं म्हणतात. पण ते का होणार नाही याची कारणं यांनी इथे दिलेली आहेत, म्हणजे या लेखामध्ये. तर आपण शांतपणे वाचू शकतो हवं तर. ऍक्टिव्ह ऍड्रेसेस गिव्ह बिटकॉइन अ क्लिअर लीड. तर थोडक्यात ऍक्टिव्ह ऍड्रेसेस किती आहेत टोटल बिटकॉइनमध्ये, तर तो आकडा जवळजवळ 60 लाखाच्या वरती आहे की ज्याच्यामध्ये कमीत कमी $1000 बिटकॉइन आहे. आणि तोच आकडा जर तुम्ही इथिरियम मध्ये बघायला गेलात तर हार्डली 3 मिलियन सुद्धा पेक्षा कमी आहेत. म्हणजे इथे जर 60-65 लाख असतील तर इथे हार्डली 30 लाख आहेत, रादर 30 लाखापेक्षा पण कमी आहेत. तर तिथे एक गोष्ट आपल्याला क्लिअर कट कळतं की तिथे मागे पडणार. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट्स मध्ये जर तुम्ही बघायला गेलात की इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स थोडक्यात ETF प्रोडक्ट जे म्हणतो तर त्याच्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट्स आहेत ही टोटल जर इकडे केली तर टोटल बिटकॉइन प्रोडक्ट्सची टोटल आहे $32,313 मिलियन, म्हणजे $32.3 बिलियन. आणि इथिरियमचे प्रोडक्ट्स बघितले तर $11,682 मिलियन म्हणजे $11.6 बिलियन. तर इथे सुद्धा इथिरियम मागे आहे बऱ्यापैकी. आणि जे फ्युचर्सचे जे काही प्राइजेस असतात त्यानुसार सुद्धा यांचं म्हणणं आहे. तिसरं फंडामेंटल गोष्ट की फ्युचर्सचे प्राइजेस जे आहेत त्यानुसार सुद्धा आम्हाला वाटतं की इथिरियम एवढ्या इझिली कुठे पुढे जाणं कठीण आहे. तर आपण ही बातमी बऱ्यापैकी कव्हर केली आहे. पुढच्या गोष्टीकडे वळूया. 2 senators introduced pro-crypto amendment to infrastructure bill. Industry says it's not enough. तर थोडक्यात काय आहे की आणखीन एक माझ्या मते अपडेट हे आणखीन एक नसून दोनच अमेंडमेंट्स आतापर्यंत आलेले आहेत. आणि त्यातलं हे सेकंड जे होतं ज्याला मी म्हणत होतो की याच्यामध्ये एवढे काही खास एक्सेप्शन्स त्यांनी दिलेले नाहीयेत. ज्या लोकांना ज्या टाईपच्या बिझनेसेसला एक्सेप्शन्स द्यायला पाहिजेत फायनान्शियल रिपोर्टिंग किंवा क्रिप्टो ट्रान्झॅक्शन्सच्या रिपोर्टिंग पासून थोडंसं एक्सेप्शन द्यायला पाहिजे, तर ते यांनी इथे दिलेलं नाहीये आणि नीट दिलेलं नाहीये, अर्धवट दिलेलं आहे. सो या टाईपच्या अमेंडमेंटला किंवा या पर्टिक्युलर अमेंडमेंटला बरेचसे सीईओ आणि लोक त्याला अपोज करतायत. डायरेक्टली ब्रायन आर्मस्ट्रॉंगने डायरेक्टली त्या सिनेटरला टॅग करून सांगितलेलं आहे की ही अमेंडमेंट किंवा हा जो बदल केलेला मसुदा आहे हा योग्य नाहीये. याच्यावरती इलॉन मस्कने सुद्धा ट्विट करून त्याला उत्तर दिलेलं आहे की योग्य तुझं म्हणणं. तर आज संडे आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे की बातम्या भरपूर कमी असतात. सो थोडक्यात इथे काय आहे की कॉइन डेस्क मध्ये मी सगळं चेक केलं, काहीही नवीन नव्हतं. फक्त ही एक बातमी होती जी इथे आपण ऑलरेडी कॉइन टेलिग्राफ मध्ये कव्हर केली की यांनी इलॉन मस्कने ब्रायन आर्मस्ट्रॉंगला उत्तर दिलेलं आहे ट्विटरच्या थ्रू. आणि बऱ्याचशा इन्फ्लुएन्सर्सने या गोष्टीवरती डिस्कशन केलेलं आहे ट्विटरच्या माध्यमातून की दिस बिल. आता जॅक डॉरोसी म्हणजे कोण की जो क्रिप्टोकरन्सी मधल्या एका खूप महाकाय कंपनीचा सीईओ आहे प्लस ट्विटरचा सुद्धा सीईओ आहे. ओके, तर दिस बिल हॅज सो मेनी इश्यूज अँड द मार्क वॉर्नर अमेंडमेंट मेक्स इट वर्स स्पेशली फॉर ओपन सोर्स डेव्हलपर्स अँड नो रॅशनल हॅज बीन प्रोव्हाइडेड, ओनली रुमर्स. तर थोडक्यात त्याबद्दल जे काही चांगलं म्हटलं जात होतं त्यांच्या प्रपोजल बद्दल किंवा या अमेंडमेंट बद्दल तर ते काही खरं नाहीये आणि उगाचच त्यांनी काहीतरी करायचं म्हणून केल्यासारखं आहे, अर्धवट काम आहे असं जॅक डॉरोसीचं सुद्धा म्हणणं आहे. आणखीन बरेचसे त्यांनी कमेंट्स दिलेत. आपण पुढच्या बातमीकडे वळूया. ही आपण कव्हर केलेली आहे की इलॉन मस्कने रिक्वेस्ट केली आहे लॉ मेकर्सला की तुम्ही विनर्स आणि लुजर्स तुम्ही सिलेक्ट करू नका, टेक्नॉलॉजिकल डोमेन आहे आणि काही घाई नाहीये याला रेग्युलेट करायची, कुठे काही प्रॉब्लेम्स एवढे काही दिसत नाहीये US मध्ये तरी. तर त्यांनी तेच त्यांच्या ट्विट्स मधून म्हटलेलं आहे. आपण
तुम्ही ही बातमी नक्कीच वाचू शकता शांतपणे. आपण पुढे वळूया. Coinbase enables crypto buys with Apple Pay. Instant $100,000 cash outs, Google Pay to follow. तर Coinbase जे अमेरिकेतल्या सगळ्यात मोठ्या एक्सचेंजेस पैकी एक आहे, त्यांनी क्रिप्टो करन्सी पर्चेसेस आणि सेल्स रादर डिपॉझिट्स आणि विड्रॉल्स सारखं आपण त्यांना म्हणू शकतो, ते ऍपल पे बरोबर इंटिग्रेशन केलेलं आहे आणि $1,00,000 पर्यंत तुम्ही क्रिप्टो विकून इन्स्टंट सिंगल ट्रान्झॅक्शन मधून तुमच्या अकाउंटमध्ये घेऊ शकता. $1,00,000 म्हणजे जवळजवळ 75 लाख रुपयाची त्यांची लिमिट आहे पर ट्रान्झॅक्शन. आणि आता ऍपल पेच्या नंतर ते गुगल पे सुद्धा इंटिग्रेट करणार आहेत. थोडक्यात पुढे वळूया. आणि या गोष्टीचा उपयोग कसा होणार आहे की बऱ्याचशा ठिकाणी काय होतं की लोकांना इच्छा असते विकत घेण्याची, पण फिएट करन्सी म्हणजे ते ज्या देशात आहेत त्या देशाची करन्सी ते एक्सचेंज पर्यंत पोहोचवू शकत नाहीत सोप्या मार्गाने, आणि तिथेच प्रॉब्लेम येतो. त्यामुळे खूप लोक विकत घेऊ शकत नाही. आणि काही ठिकाणी रादर काय होतं की बँकांच्या सर्व्हिसेस सरळ मार्गे नसल्यामुळे या एक्सचेंजेसला, सरळ मार्गे म्हणजे रेग्युलर नाहीयेत, स्टेबल नाहीयेत, बरेचसे काही ना काही अडथळे आणले जातात कामांमध्ये. त्याच्या मागे सेंट्रल बँका असतात, कधी दुसरे काही इन्स्टिट्यूशन्स असतात आणि कधी कधी रेग्युलेटर्स असतात. तर या गोष्टींमुळे काय होतं की लोक घाबरतात विकत घ्यायला, कारण त्यांना भीती वाटते की अरे मी विकत घेईन आता, व्हॉट एव्हर काही जे काही प्राइस असेल त्या प्राइसला मी विकत घेईन, पण नंतर मला जेव्हा गरज पडेल तेव्हा मी कॅश आउट करून पटकन बाहेर निघू शकेन का. तर ही भीती असल्यामुळे लोक घेत नाहीत. पण आता ऍपल पे सारखी सर्व्हिस जर कॉइनबेसने इंटिग्रेट केलेली आहे आणि पुढे गुगल पे सुद्धा करतायत, त्याचा अर्थ काय की थोडक्यात क्रिप्टो करन्सीमध्ये येणारे जे फंड्स आहेत त्यांची अमाऊंट आणखीन वाढणार आहे. सो इन्फ्लो वाढल्यामुळे आणि ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढल्यामुळे क्रिप्टो आणखीन पुढे जाऊ शकतं असं मला तरी वाटतंय. पुढच्या बातमीकडे बोलूया. सिंगापूर टू लायसन्स डिजिटल पेमेंट प्रोव्हायडर्स अप्रूव्ह क्रिप्टो एक्सचेंज. सो थोडक्यात आता इथे काय म्हणणं आहे, जवळजवळ 150 ते 200 मोठमोठे प्रपोजल्स, रादर मोठमोठ्या कंपन्यांनी प्रपोजल्स आणि अप्लाय करून ठेवलेलं होतं क्रिप्टो करन्सी एक्सचेंजच्या लायसन्ससाठी सिंगापूरमध्ये. आणि याच्यामध्ये सगळे टेक्नॉलॉजिकल जायंट्स जेवढे आहेत सगळ्यांचे नावं होते. तर त्यातल्या 20-30 कंपन्यांनी रिसेंटली त्याच्यामधून विड्रॉ केलं होतं, कारण यांचं मास जे आहे, मास म्हणजे मॉनिटरी अथॉरिटी ऑफ सिंगापूर, तर यांच्याकडून काहीच ऍक्सेप्टन्स केलं जात नव्हतं, काहीही होत नव्हतं, उलटं सगळे त्यांनी रिजेक्शन द्यायला सुरुवात केली होती. पण आता मात्र त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही जे रेग्युलेशन्स सांगू त्यानुसार तुम्ही जर कम्प्लीट केले ते रेग्युलेशन्स, तर आम्ही तुम्हाला नक्की क्रिप्टो करन्सी एक्सचेंजचं लायसन्स देऊ आणि प्लस डिजिटल पेमेंट प्रोव्हायडरचं लायसन्स सुद्धा देण्यात येईल. त्यामुळे काय होईल की सिंगापूर पुन्हा एकदा क्रिप्टो करन्सीमध्ये एक हेवी जंक्शन म्हणून तयार होईल आणि पुढे जाऊन आणखीन ग्रोथ होऊ शकते एशियामध्ये. न्यूजमध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की 7 NFT मार्केट्स सॉ ओव्हर $356 million इन मंथली व्हॅल्यू ट्रान्सफर. ओपन सी अँड ॲक्झी इन्फिनिटी एक्लिप्स द कॉम्पिटिशन. तर ओपन सी बद्दल आपण भरपूर कव्हर केलेलं आहे, त्यांचं ट्रेडिंग व्हॉल्यूम महाकाय आहे लिटरली, आणि ॲक्झी इन्फिनिटी जो गेम आहे त्याच्यामध्ये सुद्धा ॲक्झीचं ट्रेडिंग सुद्धा मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. आपण डायरेक्टली जाऊन हे सुद्धा चेक करू शकतो की यांचे किती ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे. तर ओपन सीचं ट्रेडिंग व्हॉल्यूम 2 लाख ट्रेडर्स आहेत जवळजवळ ओपन सी वरती, आणि ॲक्झी इन्फिनिटी पुढे असण्याचं कारण म्हणजे काय की त्यांच्याकडे 3,35,000 ट्रेडर्स आहेत. पण ओपन सी वरती जास्त व्हॅल्युएबल ॲसेट्स आहेत NFTs मध्ये. $1.35 बिलियन व्हॉल्यूम आहे आणि ॲक्झी इन्फिनिटीचा $1 बिलियन व्हॉल्यूम आहे. क्रिप्टो पंक्स चेक केलं तर 647 मिलियन आहे. NBA मेन जे आहे अमेरिकेतला जो बास्केटबॉलची जी अथॉरिटी आहे, तर त्यांचा प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती $638 मिलियन फक्त NFTs ट्रेडिंग झालेलं आहे. तर असे बरेचसे आहेत आणि आपण शांतपणे जाऊन हे सगळं वाचू शकता. पण टॉप मेन माझा गोल काय असतो की तुम्हाला एक अंदाज द्यावा की मार्केटमध्ये काय चालू आहे. सो ओपन सी NFT प्लॅटफॉर्मवरती $1.35 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम असताना लोक NFTला नावं ठेवणं आता हळूहळू बंद झालंय. पूर्वी जोक्स केले जायचे NFTs वरती, एअरड्रॉप्स वरती, वेगवेगळ्या गोष्टींवरती. डिजिटल कलेक्टिबल्स हे मेन स्ट्रीम होत आहे, या डोमेनचा नक्की अभ्यास केला पाहिजे. पुढे बोलूया. युक्रेनियन्स टू ट्रेड अँड स्पेंड क्रिप्टो करन्सीज लिगली, डिजिटल मिनिस्ट्री सेज. युक्रेन बद्दल बातमी अशी आहे की त्यांनी पण एक बिल सादर केलेलं आहे. तो जर पास झालं ते बिल तर कायद्यामध्ये रूपांतर होईल आणि मग युक्रेनियन्स ट्रेडिंग किंवा होल्डिंग किंवा बाईंग सेलिंग सगळं जे आहे ते लिगली करू शकतील. आणि एक्सचेंजेसला मात्र रेग्युलेशनच्या थ्रू जावं लागेल. त्यांना एक्सचेंजेसला सगळ्यांना लायसन्स घेऊन मगच ऑपरेट करता येईल. सो तिथे रेग्युलेशनच्या दिशेने वाटचाल चालू आहे. एवढीच बातमी आहे ती. पुढे वळूया. फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट्स
engages with regulators to bring crypto assets mainstream. तर फिडिलिटी इन्व्हेस्टमेंट्स म्हणून मोठी एक इन्व्हेस्टमेंट फर्म आहे आणि ते रेग्युलेटर्स बरोबर कम्युनिकेट करतायत आणि आयडेंटिफाय करतायत की क्रिप्टो करन्सीमध्ये कुठे काही मार्केटमध्ये काय इश्यूज होऊ शकतात फ्युचरमध्ये जाऊन, किंवा मग काय काय त्यांनी रेग्युलेशनमध्ये काय काय ठेवलं पाहिजे, काय काय नाही ठेवलं पाहिजे, हे सगळं ते अनालाइज करतायत. त्यांनी मध्यंतरी बरेचसे सर्वे वगैरे पण केले होते. सो त्या सगळ्या गोष्टी करून नंतर मग ते सर्व्हिसेस आणखी मोठ्या प्रमाणावरती द्यायला सुरुवात करतील असं त्यांचं म्हणणं आहे. आपण पुढच्या बातमीकडे वळूया. US SEC shuts down $30 million DeFi money market in first decentralized finance burst. तर DeFi वरती मी काल सुद्धा बोलताना हीच बातमी शोधत होतो, ही नेमकी मला तेव्हा सापडली नाही, पण ही मला तुम्हाला काल दाखवायची होती की त्यांनी काल काय म्हटलं होतं की SEC मध्ये काही फरक झालेला नाहीये, फक्त नवीन चेअरपर्सनने किंवा नवीन हेडने काहीतरी स्टेटमेंट पॉझिटिव्ह दिले होते, पण शेवटी ते अटॅक करतातच आहेत. सो त्यांनी फर्स्ट अटॅक हा केला आहे की एक डीफाय त्यांनी बंद केलेलं आहे. थोडक्यात $30 million त्याच्यामध्ये ऍसेट्स अंडर मॅनेजमेंट होते थोडक्यात, पण ते आता त्यांनी बंद पाडलेलं आहे आणि लिक्विडेशन करून जेवढे पण लोक होते त्यांना पैसे परत देणं सुरू झालेलं आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. म्हणजे थोडक्यात काय की ब्लॉकचेनचे प्रोफेसर त्यांनी SECचे हेड म्हणून बसवले, पण शेवटी त्यांचे जे जुने लॉ आहेत किंवा त्यांची जी जुन्या प्रॅक्टिसेस आहेत त्यानुसारच त्यांची कामं चालणार आहेत, हे माझं म्हणणं आहे. पुढे वळूया. Tokenized Bitcoin on Ethereum crosses $11 billion in notional valuation. WBTC commands 76% of the circulating supply. आता थोडक्यात त्याचं काय आहे की आता एक करन्सी किंवा एक क्रिप्टो करन्सी दुसऱ्या ब्लॉकचेन वरती ट्रेडिंग करणं शक्य नसतं, पण डीफाय मध्ये किंवा डॅप्स मध्ये किंवा अशा गोष्टींमध्ये काय केलं जातं की तुम्ही तुमचा एक बिटकॉइन तिथे पाठवा आणि त्याच्या अगेन्स्ट ते तुम्हाला त्यांच्या नेटिव्ह प्लॅटफॉर्मवरती एक टोकन देतील. तर त्याचं नाव काहीही असू शकतं, वेगवेगळ्या प्रकारचे. इथे WBTC यांनी जसं म्हटलंय की रॅप्ड बिटकॉइन, तर याची प्राइस ऑलमोस्ट सेम असते, बिटकॉइन एवढीच असते. सो तुम्ही जेव्हा बिटकॉइन डिपॉझिट करता तेव्हा तुम्हाला रॅप बिटकॉइन दिला जातो आणि तुम्ही तो रॅप बिटकॉइन घेऊन तुमचं बाकीचं जे काही ट्रेडिंग आहे म्हणजे त्या ब्लॉकचेनवरती खेळण्यासाठी तुम्हाला वेगळं टोकन दिलं जातं. सो टोकनाइज्ड बिटकॉइन ऑन इथिरियम हॅव क्रॉस्ड $11 billion इन नोशनल व्हॅल्यू. म्हणजे बिटकॉइनच्या अगेन्स्ट इश्यू केलेले टोकन्स घेऊन तुम्ही जे ट्रेडिंग करता तर त्याचं व्हॅल्युएशन सुद्धा आता $11 billion झालेलं आहे. म्हणजे किती मोठ्या प्रमाणावरती बिटकॉइनला टोकनाइज करून सुद्धा खेळलं जात आहे हे याच्यावरून अंदाज येतो. आपण आजच्या एपिसोडला पूर्णविराम घेण्याआधी फक्त एकदा coinmarketcap.com रिफ्रेश करूया. ओके, 8 ऑगस्ट 2021 संध्याकाळी 6:21 बिटकॉइन होता $44,899. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो आजच्या एपिसोडमधून. उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय द डिप्स अँड हॉडल. बाय गाईज.